मिरासाहेब दर्ग्याच्या उरसामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करण्याच्या घटना समोर येत आहेत। उरसाच्या पहिल्या दिवशी 6 महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ताजी असताना आज परत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे। गळ्यातील दागिने चोरटे चोरी करत असताना एक महिला सावध झाल्यानंतर तिच्या गळ्यातील दागिने चोरून नेत्यांना आरडाओरडा करून 2 संशयित अल्पवयीन मुलींना शिताफीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। पण आज एकूण 4 महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याने मिरज पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यासाठी महिलांनी धाव घेतली होती। उरसामध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरटे महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिन्यांवर डल्ला मारत असून महिलांनी सतर्क राहण्याची गरज आहे। मिरज पंढरपूरचा मी आज माझ्या बायकोसोबत उरसात फिरत असताना आहे की नाही, मी आणि आमची वहिनी वगैरे आमच्या आईसोबत आलतो आणि येताना मागं ती बारकी पोरी होती चार मधली ती बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि आमच्या वहिनीच्या गळ्यातील दागिने असे म्हणजे काढून घेऊन आहे की नाही दोघीजण पळून गेल्यात। त्यातले दोघीजण सापडलेत, त्यांना आम्ही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलो। चार दिवसामागं 7 जणांचं दागिने चोरीला गेले असून तरी पण हे आता अजून परत असं झालेलं आहे। सारखं वारंवार असं परत होत आहे। आणि त्यात माझ्या 2 सुना होत्या, दोन्ही सुनांचं मंगळसूत्र तोडून घेतल्यात। आणि कसं दर्ग्यात जाऊन पाया पडून परत उरसात फिरायला जाऊया म्हणून बाहेर आलो होतो। येता येता 4 पुरी होत्या, त्यातल्या 2 पुरी तोडल्या, पण लक्ष दिलं नाही। आम्ही लक्ष दिलं नाही, पाठीमागं फिरून बघूच तर त्या 2 मुली पळून गेल्या। त्यांना दोघींना धरल्यानंतर त्यांनी म्हणाल्या त्या दोघी पळून गेल्या, त्यांनी घेतल्यात म्हणल्या। तरी पण त्या दोघींना आणून आम्ही इथं पोलीसच्या हवाली केलं। माधवी विलास कांबळे।